आज बनवले होते मी तूप. पण त्याआधी ना मला पिहूसाठी खिचडी बनवायची होती आणि ज्यांचं पण बाळ 7 मंथ प्लस असेल ना, त्यांच्यासाठी पण ही रेसिपी खूप युजफुल आहे. त्यासाठी ना मी इकडे 1 चमचा यामध्ये तांदूळ घेतले, त्याच्या डबल मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडे वाटाणे टाकलेत. त्यासाठी ना तुम्हाला इथे कुकरमध्ये तूप टाकायचे, त्याच्यात हळद, हिंग आणि जिरेपूड टाकायचे. त्यानंतर हे सगळं आहे 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय. त्यानंतर 1 ग्लास पाणी ॲड करायचंय आणि झाली आपली खिचडी तयार. याच्या पण छान 4-5 शिट्ट्या घ्यायच्यात आणि मऊ खिचडी तयार होते. ही तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून देऊ शकता आणि मॅशरने पण मॅश करून देऊ शकता. ना 15 दिवसाची विरजण लावलेली साई साचली होती. तुम्ही कसं तूप बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी तर जी पहिल्या दिवसाची साय निघते ना, त्याला मी विरजण लावलं होतं. जसं आपण दह्याला विरजण लावतो ना, सेम तसंच आणि त्यानंतर कंटिन्यू 15 दिवस मी त्यामध्ये साय ॲड करत राहते आणि ज्यावेळेस हा डब्बा फुल होतो ना, त्यावेळेस मी तूप बनवायला घेते. तूप बनवायचं आहे ना, त्या दिवशी 8-10 तास तरी आधी तुम्हाला हा साईचा डब्बा फ्रिजमधून बाहेर काढून ठेवायचा आहे. म्हणजे ना तूप छान होतं आणि लोण्याचा गोळा पण छान निघतो. तूप बनवून झाल्यानंतर खाली जी बेरी उरते ना, त्याचं तुम्ही काय करता हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी तर छान बर्फी बनवली होती. जी बेरी उरली आहे ना तुपाच्याच पातेल्यात, त्यामध्ये मी थोडं फक्त दूध ॲड केलं होतं आणि साखर ॲड केली होती. ते छान मिक्स करून घेतलं आणि बारीक गॅसवर ते आटत नाही ना तोपर्यंत मी छान परतवलं आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये थापून त्याची छान बर्फी बनवली.